हॅलो. उपवास असो किंवा नको, साबुदाणे वडे ही अनेकांची पहिली पसंत असते. साबुदाणे वडे बनवायला सोपे आणि खायला रुचकर चविष्ट लागतात. साबुदाणे व्यवस्थित बनत नाही, तेलात फुटतात अशी अनेकांची तक्रार असते. तर आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे साबुदाणे वडे तेलात अजिबात फुटणार नाहीत आणि तेलकटही होणार नाहीत. यासाठी सर्वप्रथम मी 5 तास साबुदाणे भिजवून घेतलेले आहे. आता मी या प्रकारे त्यांना वेगवेगळे करते. तुम्ही पण अशा चमच्याच्या साहाय्याने त्यांना असं सुटसुटीत करा आणि हातात घेऊन चेक करा एक साबुदाणा. जर एकदम सॉफ्ट असेल तर तुमचे साबुदाणे एकदम परफेक्ट रेडी झालेले आहेत. तर आता करूया पुढची कृती. त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतले आहेत. बटाटे पण आपल्याला सुकेच पाहिजे, असे पिचपिचे जास्त उकडलेले नाही पाहिजेत. आणि त्यानंतर ही ट्रिक आहे ज्याच्याने तुमचे साबुदाणे वडे फुटणार नाही. तुम्ही मिरच्या जेव्हा कापता तेव्हा उभी चीर मारून मिरच्यांच्या बिया काढून घ्या आणि त्यानंतर मिरच्या टाका किंवा तुम्ही मिरचीची पेस्टही टाकू शकता. त्यानंतर मी याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे होते. त्यानंतर मी याच्यात जिरे टाकलेले आहे, कढीपत्ता. आता मी अद्रक किसून टाकत आहे. अद्रक टाकल्याने आपल्या साबुदाणे वड्यांना खूप चांगली चव येते. त्यानंतर मी याच्यात चवीपुरतं मीठ टाकते आणि 2 चमचे साखर टाकते. जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही जास्त साखर टाका, पण इथं मला फक्त असं परफेक्ट गोड पाहिजे, जास्त पण गोड नाही पाहिजे, म्हणून मी 2 चमचच साखर टाकली आहे. आता मी याला एकजीव करून घेते. एकीकडे मी साबुदाणा वड्यांबरोबर खाण्यासाठी तिखट चटणी बनवते. त्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर, मिरची आणि राहिलेला शेंगदाण्याचा कूट. यांना एकत्र करून मी आता यांची पेस्ट बनवली आहे पाणी टाकून. त्यानंतर मी याच्यात मीठ टाकते आणि 1 उकळी येईपर्यंत त्यांना शिजवते. शिजवल्यानंतर आपली चटणी ही खूप स्वादिष्ट लागते. एकदम सिंपल चटणी आहे ही साबुदाणा वड्यांबरोबर खाण्यासाठी. तुम्ही नक्की बनवा. आता एकीकडे आपलं मिश्रण रेडी होत आहे. मी यांना नीट कुस्करून घेते आणि एकजीव करते हाताने चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर आपण याचे वडे बनवूया. अशा प्रकारे तुम्ही एकजीव करून घ्या साबुदाण्याच्या मिश्रणाला. आता हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला वडे करायचे आहेत. मिश्रण एकजीव केल्यानंतर आपल्याला याचे मीडियम साईजचे वडे करून घ्यायचे आहेत आणि चपटे करून घ्या. चपटे केल्यानंतर ह्याला थोडेसे पातळ ठेवा, जास्त पण पातळ नका ठेवू. या प्रकारे असे पातळ ठेवा जेणेकरून ते चांगले आतमधून शिजतील. त्यानंतर एका कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि याच्यात मी वडे सोडत आहे. तेल आपल्याला कडक गरम करायचं आहे. मीडियम फ्लेमवर ठेवा, जास्त हाय पण नको आणि जास्त लो पण नको. मीडियम फ्लेमवर हे वडे तळून घ्या आणि आपले वडे जे आहेत तुम्ही बघू शकता हे फुटत नाही आहेत, कारण की यातल्या मिरच्यातल्या बिया काढलेल्या आहेत. म्हणून तुम्ही मिरची पेस्टही टाकू शकता किंवा तुम्ही मिरची नाही टाकली तरीही चालेल. हे बघा, हे वडे किती खुशखुशीत आणि फुगलेले झालेले आहेत आणि एकही वडा फुटलेला नाही आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचेही वडे तेलकट होणार नाहीत आणि फुटणारही नाही आणि घरातल्यांना हे वडे खूप आवडतील, कारण की हे वडे अशा प्रकारे बनवल्यानंतर खूप टेस्टी लागतात.